त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावयन पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावयन पवे कोणी विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम देवराज सेव्यमान पावनाद्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकारो प्रथम नमन पांडुरंगकारो प्रथम संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो दुसरे चरण संताजिया दुसरे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनौर गुबर बिमल जसू जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार
बलबुद्धी विद्या देवो मोही हरवू कलेस विकार त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जो आहे तो महान भगवत भक्त संत श्रेष्ठ आळंदी निवासी ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी विठोबाचा प्रांसका ज्ञानियांची संजीवनी अनाथाची माय विश्वावली ज्ञानोबाराया यांचा सुंदर असा 4 चरणाचा तुम्हाला समजेल कळेल रुचेल पचेल असा अभंग कीर्तनाकरिता निवडलेला आहे। खूप सोपा अभंग आहे। रोज काही जण रोज हरिपाठामध्ये म्हणत असतील तुमच्या पाठांतरातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या सोनारी या गावामध्ये वर्ष 11वे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत शिव महापुराण कथा याच्यामध्ये व्यवस्थापक जे आहेत काल भैरवनाथ मित्र मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी व भजनी मंडळी सोनारी आणि वाडी किल्ला सर्वांचे आभार मानते आणि ज्यांच्या माध्यमातून या कीर्तन रूपी सेवेला येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आपल्याच गावचं भूषण असणाऱ्या ज्यांनी आपल्या गावचं नाव सोनारी पुरतच मर्यादित ठेवलं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या गावाचं नाव नेऊन पोहोचवलं अशा असणाऱ्या नेहाताई त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या। आपल्याच गावचं भूषण असणाऱ्या नेहाताई सुंदर असं गायन करतात त्यांचं कीर्तन सुद्धा आहे। विठ्ठल अभंग आहे ज्ञानोबारायांचा। अभंगाला सुरुवात अभंग सोडवण्याला सुरुवात करण्यापूर्वी वाक्याचं एक कर्तव्य आहे की ज्यांचा अभंग निवडलाय त्यांचा अधिकार सांगणं महत्त्वाचं आहे। कोण होते ते जोपर्यंत आपल्याला कळणार नाही त्यांचा अधिकार काय आहे तोपर्यंत त्यांचे शब्द आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचणार नाहीत। ज्ञानोबाराय हे नाव प्रत्येकानं ऐकलेलं आहे। माऊली हे नाव प्रत्येकानं ऐकलेलं आहे। माऊली हा शब्द माऊली हे वाक्य कोणालाही सहजासहजी म्हणता येत नाही। माऊली हे कोणाला पण नाही म्हणता येत। ज्यांनी आपल्याकरिता कशाचं ना कशाचं बलिदान दिलंय योगदान दिलंय त्यालाच माऊली म्हणतात। जगाने इतका त्रास दिलाय हो माऊलींना मिळालेली भाकर सुद्धा नीट खाऊ दिली नाही तरी सुद्धा जगासाठी ज्ञानेश्वरी सारखं अमृत देऊन गेले माऊली। हरिपाठ देऊन गेले कित्येक अभंग माऊलींनी आपल्याकरिता रचले। काय केलं माऊलींनी आपल्याकरिता आणि आपण माऊलींना काय दिलं बघा। ज्ञानोबारायांना लोकांनी इतका त्रास दिला विठ्ठल पंत गेले। काय झालं त्या दिवशी रुक्मिणी माता उठल्या निवृत्ती दादांना उठवलं सांगितलं निवृत्ती पर्णकुटीच्या बाहेर आणलं आणि बाहेर आणल्याच्या नंतर सांगितलं निवृत्ती अरे तू राजा आहेस। निवृत्ती दादा म्हणतात आई अगं एवढी रात्र झाली सगळं गाव झोपी गेला अगं प्रत्येक जण झोपी गेला आणि एवढ्या रात्री तू का मला उठवलंस आणि काय सांगतेस तुम्हाला। तेव्हा रुक्मिणी माता सांगतात निवृत्ती
पतीच्या मागं राहणं अवघड असतं बाईला. मला सुद्धा जाण्याची परवानगी दे आणि माझे जे मुलं आहेत, माझे जे काळजाचे तुकडे आहेत ते तुझ्या पदरामध्ये घे. टचकन निवृत्ती दादांच्या डोळ्याला पाणी आलं. निवृत्ती दादांच्या डोळ्याला पाणी आलं. निवृत्ती दादा सांगताय, ताई अगं तुझे लेकरं तू माझ्या पदरामध्ये घालून चाललीस. अगं एवढा किती मोठा मी झालो की तू लेकरं माझ्या पदरामध्ये घालून चाललीस. रुक्मिणी मातांच्या डोळ्याला पाणी आलं. रुक्मिणी माता सांगतायत, निवृत्ती ते काय मला सांगू नकोस, पण माझे लेकरं तुझ्या पदरामध्ये घे. निवृत्ती दादा आईला सांगतायत, आई देतो ग तुला जायला परवानगी, पण ऐक ना, जर उद्या उठून मला ज्ञानानं विचारलं की दादा आई कुठं गेली, तर मी काय उत्तर द्यायचं. आई ज्ञानाचं तर जाऊ दे, ज्ञान आहे तो कसं तरी समजावून घेईन, पण आई उद्या उठल्याच्या नंतर मुक्तीने मला विचारलं की आपली आई कुठं गेली, तर मी काय उत्तर द्यायचं. रुक्मिणी मातेकडे आता द्यायला काहीच उत्तर नव्हतं. रुक्मिणी माता म्हणतायत की निवृत्ती हे काय मला माहिती नाही, पण माझे तेवढे लेकरं तुझ्या पदरामध्ये घे. त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल त्यावेळी. अहो 4 काळजाचे तुकडे त्या ठिकाणी पर्णकुटीमध्ये टाकून जायचेत आणि तेव्हा काय काय श्रीमंत सुद्धा नव्हते. अहो गरीब परिस्थिती, वाळीमध्ये लोकांनी टाकलेलं, नीट भाकर सुद्धा खाऊ देत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये लेकरांना टाकून जायचंय. काय म्हणत असेल त्या आईचं अंतकरण. निवृत्ती दादा म्हटले, आई देतो ग मी परवानगी, पण काय करायचं. रुक्मिणी माता धावत धावत पर्णकुटीमध्ये गेल्या आणि मुक्ताबाईंच्या गालावरून हात फिरवला. रडायला लागल्या. देवाला मनामध्ये प्रार्थना केली, देवा अरे 4 काळजाचे तुकडे तुझ्या भरोशावरती टाकून चालले, त्यांना कशाची कमतरता पडू देऊ नकोस, त्यांना आई वडिलांची आठवण येऊ देऊ नकोस, तू त्यांचा मायबाप हो. देवाला विनंती केली. काय अंतकरण म्हणत असेल त्या आईचं. दुबंगली धरणी माता फाटले आकाश ग, दुबंगली धरणी माता फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा 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 ग. गाला वरुणी हात फिरविते, गाला वरुणी हात फिरविते, हे माझ्या बाळा दुबंगली धरणी माता फाटले आकाश ग, दुबंगली धरणी माता फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग. प्राण सखा ग, कधी भेटणार माझा अशी अवस्था त्या आईची झालेली होती. आईचं अंतकरण म्हणत होतं की अरे लहान लहान लेकरं आहेत माझे. निवृत्ती दादा 10 वर्षाचे होते, त्यांच्यापेक्षा 2-2 वर्षानं बाकीचे भावंड होते. काय करावं तरी सुद्धा लेकरांना सोडून गेल्या. आणि तेव्हापासून ज्ञानोबाराया मुक्ताबाईंचीच नव्हे, सोपानाचीच नव्हे, तर अख्ख्या जगताची आई माझे ज्ञानोबाराया झाले. अख्ख्या जगताची आई झाले. ज्ञानोबारायांकडे पाहायला गेलं ना तर ज्ञानोबारायांकडे गुण आहे ज्ञान. माणसानं जीवन जगत असताना माणसाजवळ ज्ञान असावं.
माऊली ज्ञानोबाऱ्यांकडे एवढं ज्ञान किती ज्ञान. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर, अथांग सागरा एवढं ज्ञान ज्यांच्याकडं ते आमचे ज्ञानोबाराया. अशा ज्ञानोबारायांनी अभंग लिहिलेला आहे. अशा ज्ञानोबारायांचा हा अधिकार की रेड्यानं सुद्धा मुखातून वेद बोलावा. ज्ञानोबारायांनी एका भिंतीच्या निर्जीव भिंतीच्या पाठीवरती हात ठेवला, चाल ग बाई म्हटले तर भिंतीनं सुद्धा चालायला लागावं. एवढं ज्ञानोबारायांचं सामर्थ्य होतं, एवढा महिमा ज्ञानोबारायांचा. आणि त्या ज्ञानोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं बरं आपल्याला, तर अभंगाचं पहिलं चरण. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्राह्मी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्राह्मी, जय त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्राह्मी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्राह्मी, हो त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्राह्मी, 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 हो चित्त नाही नामी तय ते व्यर्थ, चित्त नाही नामी तय ते व्यर्थ, साग ग ग साग ग ग सा म म म सा म म म म ध ल ग म ध ल नि ध प म ग रे सा, साग ग ग साग ग ग सा म म म सा म म म ध ल ग म ध ध ध नि ध प म ग रे, नि सा ध नि ध नि प ध म प म प ग म रे ग प म ग रे सा, नि सा ध नि ध नि प ध म प म प ग म रे ग प म ग रे सा, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ,
तकेऱ्याचा चित्त नाही आम्ही तकेऱ्याचा काय सांगितलं ज्ञानोबारायांनी? त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही त्रिवेणी संगमावरती जा, नाना तीर्थ भ्रमण करा, पण जर चित्तच जागेवरती नसेल, नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी चित्त नसेल ना, तर सगळं व्यर्थ आहे. परमार्थामध्ये जर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्त आहे. तीन गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या सांगते तुम्हाला, ऐका. संसारामध्ये वित्त म्हणजे पैसा, संसारामध्ये वित्त, शरीरामध्ये पित्त आणि परमार्थामध्ये चित्त, हे फार महत्वाचं आहे. संसार पैसा नसेल तर चालत नाही. संसारामध्ये वित्त, शरीरामध्ये पित्त, शरीरामध्ये पित्त महत्वाचं आणि परमार्थामध्ये चित्त महत्वाचं. हे दुसरं कोणी नाही तर ज्ञानोबारायांनी सांगितलंय. प्रत्येक आमच्या संतांनी सांगितलं की चित्त परमार्थामध्ये पाहिजे. परमार्थामध्ये जर चित्त नसेल तर तो परमार्थ व्यर्थ आहे. बघा, काही जण म्हणते, ताई आम्ही वारीला जातो, आमचे पाया करू करू वाऱ्या करू करू पाय घासले, पण तरी सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला देव भेटला नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही वाऱ्या कितीही करा, त्याच्यापेक्षा वाऱ्या कशा केल्या याला खूप महत्व आहे. वाऱ्या किती केल्या याच्यापेक्षा वाऱ्या कशा केल्या याला जास्त महत्व आहे. मनानं त्या ठिकाणी वारी करायची. बघा, एक जण असंच वारीला गेला आणि वारीला गेलेला असताना घरच्यांनी सांगितलं, अहो ऐका ना, अहो शेजारचे सखाराम तात्या बघा रोज दरवर्षी वारीला जातात आणि येताना बिस्किटाचे पुढे गोळा करून आणतात, तुम्ही पण जा ना वारीला. म्हटलं असं ना, मग जातो मी पण. मग हा निघाला वारीला. मजल दर मजल करत करत पहिला मुक्काम सासवडच्या घाटात. सासवडच्या घाटात त्यानं इतके चष्मे गोळा केले, इतके राजगिऱ्याचे लाडू गोळा केले, सांगूच नका. पुण्यामध्ये मुक्काम होता. पुण्यामध्ये लोक बिस्किटाचे पुडे, राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याच्या पट्ट्या, त्यानं लोकांच्या चपला सुद्धा गोळा करायच्या सोडल्या नाही. चपला सुद्धा गोळा करून घेतल्या, चष्मे सुद्धा गोळा करून घेतले. म्हटलं येईन मेवणीला का, मग सगळं गोळा त्या ठिकाणी सगळं गोळा केलं आणि कसं तरी पंढरपूरला पोहोचला. पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये उतरला. चंद्रभागेमध्ये त्यानं स्नान सुरू केलं. आता टॉवेल दुसऱ्याचा, साबण दुसऱ्याची, घाशीतय. आता 15 दिवस यानं आंघोळ केलेली नव्हती. किती काळं पडलेलं असन बरं. आता मला सांगा, कोळसा किती घासला, तुम्ही किती कोळसा घातला तरी तो गोरा पडन का? नाही ना पडायचा. मग त्या ठिकाणी चंद्रभागेत उतरला, स्नान सुरू केलं. स्नान झालं आणि मनामध्ये त्याच्या विचार आला की अरे 15 दिवस झाले मी वारी करतोय, पण देवानं काही आपल्याला दिलंय का नाही? 15 दिवसापासून वारी करतोय, पण काहीतरी देवानं आपल्याला द्यायला पाहिजे. अशी डुबकी मारली त्यानं शेवटची चंद्रभागेत आणि अशी ओंजळवरती केली की ओंजळीमध्ये लगेच एक पेटी सापडली. म्हटलं वाह, लॉटरीच लागली. नक्कीच पेटीमध्ये काहीतरी सोनं असणार. पळतच रेल्वेनं बिगर तिकटी घरी आला. आता जे वारीला जात असतील त्यांना माहीत असेल, तिशी आला का आपली वारी, तुम्हीच आठवा. आता जे जे गेलेले असतील त्यांनी. मग तसं करत करत तो घरी पोहोचला आणि घरी आल्याच्या नंतर बायकोला सांगितलं, अगं ऐकलास का? ती म्हटली, अहो तुम्ही कधी आले? आल्याच्या नंतर सांगितलं तिनं. पहिल्यांदाच विचारलं, काही आणलं की नाही? त्यानं लगेच बिस्किटाचे पुढे तिच्याकडे दिले. म्हटली एवढंच? ती पण त्याचीच बायको होती. फसलं रे फसलं, जसल्याला तसलं. ती पण त्याचीच बायको. म्हटली एवढंच आणलं का? म्हटलं अजून बघ ना काय आणलंय. म्हटली काय आणलंय? मग त्यानं लगेच ते चष्म्याचं गाठोडं तिच्याकडे दिलं, सगळं सामान तिच्याकडे दिलं. ती म्हटली एवढंच? तो म्हटला अगं अजून आणलंय. पेटी दाखवली. ही इतकी आनंदी झाली. म्हटली वा, काय देवानं दिलं यामध्ये बघूत आपण. पेटीला मोठं कुलूप लावलेलं होतं. ही म्हटली तुम्ही सोनं त्या ठिकाणी चावी बनवण्याकडे जा, चावी बनवणाऱ्याकडे जा आणि चावी बनवून आणा. हा चावी बनवायसाठी निघून गेला, घराच्या बाहेर दुकानामध्ये गेला आणि तोपर्यंत गावातील जेवढ्या काही बाया होत्या तेवढ्या बोलावून घेतल्या. सगळ्या बाया बोलावून घेतल्या.
ज्यांचे नवीन लग्न झालेले होते ना त्यांना सुद्धा बोलावून घेतलं. ज्या म्हाताऱ्या कोताऱ्या काय असतील सगळ्या बोलावून घेतल्या. आणि आल्याच्या नंतर हा सुद्धा यानं सुद्धा चावी बनवून आणली. चावी बनवून आणल्याच्या नंतर खोलू का नको खोलू का नको हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. पेटीला हळदी कुंकू लावलं. खोलू का नको खोलू का नको कशी तरी चावीनं कुलूप खोललं. आणि खोलल्याच्या नंतर त्या पेटीमध्ये सोनं नाही निघलं, नाणं नाही निघलं, पैसे सुद्धा नाही निघले. त्याच्यामध्ये काय निघलं सांगू का तुम्हाला? 2 वस्तारे 3 कैच्या. म्हणजे काही जण अशी वारी करतात पण अशी वारी महत्वाची नाही. हे कोणी सांगितलं तर ज्ञानोबारायांनी सांगितलं. ज्यांच्याकडे अथांग ज्ञान आहे, उगाच कोणी पण सांगून उपयोग नाही. ज्याच्याकडे ज्ञान असेल ना त्यानंच सांगायचं. अथांग ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि जीवन जगत असताना माणसाजवळ ज्ञान असावं. मी तुम्हाला सांगितलं ज्ञान का असावं, कारण आपण जर अज्ञानी असेल ना तर लोक आपल्याला येड्यात सुद्धा काढायला मागं पुढं पाहत नाहीत. बघा आमच्या ताई असाच एक विनोदानं दृष्टांत सांगायच्या. एक जणीचं नवीनच लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर सासरला गेली आणि सारखंच सासूबाईला सासूबाई सासूबाई, सासऱ्याला सासरेबुवा सासरेबुवा म्हणत राहायची. सासूबाईला एक दिवस ती म्हटली, सासूबाई ऐका ना. सासू म्हटली, बाई तू मला सासूबाई म्हणत जाऊ नको, तू मला काय कर आई म्हणत जा. तिकडून सासरा याला. सासरा म्हटलं, बाई आणि तिला आई म्हणतेस ना मग मला सुद्धा बाबाच म्हणायचं. आता हिनं यांना आई बाबा म्हणायला सुरुवात केली. आणि काही दिवसानं ड्युटीवरून तिचा नवरा घरी आला. ही म्हटली, आई बाबा बघा ना दादा घरी आलाय. कळलं का नाही अजून? ज्यांना कळलं त्यांना कळलं, ज्यांना नाही कळलं ना त्यांनी शेवटच्या दिवशी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. विठ्ठल एक जण बघा नवीनच आपल्या सासरवाडीला निघला होता. लक्षात आलंय म्हणून सांगते आता. एक जण सासरवाडीला निघला आणि सासरवाडीला गेल्याच्या नंतर आईनं सांगितलेलं होतं तिथं गेल्याच्या नंतर जे भेटन त्याला 3 प्रश्न विचारायचे. म्हटलं कोणते कोणते विचारायचे? आईनं सांगितलं जे भेटन त्याला विचारायचं, पाऊस पाणी बरं आहे का, लग्न बिग्न झालं का, लेकरं बाळ कसे आहेत. हा म्हटला बरं आई विचारतो. आणि सासरवाडीला गेल्याच्या नंतर येशीतच त्याचा सासरा भेटला. सासरा येशीतच भेटला आणि सासरे बुवा म्हटले, काय जावई बापू कस काय येणं केलं इकडं, काय काम निघालं? म्हटलं नाही तिला आणायला आलो होतो. जावई चालत असताना सासऱ्याला म्हटलं, सासरे बुवा मग काय पाऊस पाणी बरं आहे का? सासरा म्हटलं बरं आहे जावई बापू, पाऊस पाणी सगळं मस्तपैकी पाणी लागलंय, शेतामध्ये सुद्धा मस्तपैकी ऊस लावलाय. म्हटले मग सासरे बुवा लग्न बिग्न झालं का? सासरा म्हटला जावयाला विनोद करायची सवय असेल. म्हटलं झालं ना जावई बापू झालं ना लग्न. म्हटलं मग लेकरं बाळ काय आहेत का नाहीत? सासरा म्हटला अरे मला जर लेकरं बाळ नसते तर तुझं लग्न झालं असतं का ठोंब्या. जाऊ द्या कसं तरी पुढे निघले. पुढे आल्याच्या नंतर एक नदी वाहत होती आणि नदी वाहत होती. जावयानं सासऱ्याला विचारलं, सासरी बुवा हे काय? सासरा म्हटला ही नदी आहे. जावई म्हटला ही कोणी खोदली? तो म्हटला तुझ्या आणि माझ्या बापानं खोदली. चला पुढं. पुढं गेल्याच्या नंतर आईनं सांगितलेलं होतं सासरवाडीला गेल्याच्या नंतर खाली बसायचं नाही, वरतीच बसायचं. हात सरळ गेला आणि गंजीवरती जाऊन बसला. इकडे सगळे शोधाशोध करायला लागले. जावई कुठं गेले? जावई आले होते, कुठं गेले कुठं गेले? आणि सासवांची जात अशी आहे की नाकातला मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. इतकं प्रेम त्यांना जावयाविषयी असतंय. सासूचं तर घामच फुटला. सासूला म्हटली जावई कुठं गेला? आला होता ना आणि कुठं गेला ना, कसं काय दिसाना? सासू रडायला लागली मोठ्या मोठ्यानं. म्हटली जावयाला शोधा लवकर. इकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली. एक जणाचं लक्ष वरती गेलं. म्हटलं बघा जावई वरती गंजीव बसलेत. गंज कळते ना तुम्हाला? ते पेंढर असतात. तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? वळई. वळई गंज काय असेल ते त्याच्यावरती बसलाय. आणि कसं तरी जावयाला खाली घेतलं आणि खाली घेतल्याच्या नंतर संध्याकाळ झालेली होती. सासूबाईनं सुंदर जेवण बनवलेलं होतं. जावई बापू सासरी बुवा त्या ठिकाणी जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर हे होतं रात आंधळ.
बसला तसं भिंतीकड तोंड करून बसलं. सासू आली, म्हटली जावई बापू अहो काय करताय, असं भिंतीकड का तोंड करून बसले, इकडे तोंड करा ना. जावई म्हटले सासूबाई तसं काही नाही, ऐका मी तुमच्या भिंतीचा कलर बघत होतो कसा आहे ते, कोणत्या कंपनीचा मारलाय, काय केलंय बघत होतो तेवढं. जावईनं कशी तरी टेरिंग फिरवली आणि पुढं केल्याच्या नंतर जेवण सुरू झालं. आता सासूबाई आग्रह करू 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 वाढत होत्या आणि त्याच्या शेजारी बांधलेलं होतं एक टोणगं. हे टोणगं काय करायचं, नुसतं भातच खायचं आणि शेजारी बांधलेलं जे टोणगं होतं ना ते त्याच्या सऱ्यात चपात्या खायचं. आता सऱ्या चपात्यात ते खायचं, सारं भात हे खायचं. सासू तिकडून आली, म्हटली जावई बापू बघा ना टोणगं तुमच्या चपात्या खातंय. जावई म्हटला सासूबाई मला वाटलं तुमच्या लाडाचं टोणगं आहे म्हणून काही केलं नाही. सासूबाई म्हटली नाही जावई बापू हा ना त्याला. म्हटलं आता येऊ द्या पुन्हा, आता बघा कसा हाणतोय ते. सासू थोड्या वेळाने पुन्हा चपात्या घेऊन आली. याला वाटलं टोणगं चालक काय, सांग दिवशी सासूच्या कानाखाली वडली. सासू म्हटली काहीतरी चुकलं दिसतंय आपलं, म्हणूनच जावईनं हाणलं, उगच कशाला हाणायचं आहे. संध्याकाळ झाली, जावई बापू आपल्या अंथरुणावरती जाऊन झोपले. सगळेजण झोपी गेले आणि रात्री झोपल्याच्या नंतर याला जायचं होतं बाहेर. आणि बाहेर जायचं म्हणून कसं जायचं म्हणून उशाला जे का म्हाताऱ्याचा फेटा होता त्यानं तो बाजीला बांधला आणि त्या फेट्याला धरत 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 पुढं निघाला. पुढं गेल्याच्या नंतर काय झालं, पुढं ते जे टोणगं होतं ना ते त्याच्याच बाजूला बांधलेलं होतं. त्या टोणग्यानं चावून ते फेटा तोडून टाकला. आणि आता रस्ता कसं कुठं जायचं काय करायचं म्हणून याला रस्ताच दिसेना. कसं तरी गेलं आणि सासूबाई पशीच जाऊन बसलं. सासूबाई भिवून उठली, म्हटली अरे चोर 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 आला. जावई म्हटले सासूबाई चोर नाही मी. सासू म्हटली जावई बापू काय करता इथं. जावई म्हटले सासूबाई रात्री मारलं होतं ना तुम्हाला म्हणून त्याची माफी मागायला आलतो. विठ्ठल म्हणजे असे काही जण अज्ञानी असतात, पण ज्ञानोबाराया हे ज्ञानातील ज्ञानी आहेत. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञानदेव तुम्हायसे. अशा ज्ञानोबारायांनी सांगितलंय चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुमचं जर चित्त त्या गोष्टीमध्ये नसेल ना तर ती गोष्ट व्यर्थ आहे. परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्त आहे आणि चित्तच जर परमार्थामध्ये नसेल तर ती गोष्ट व्यर्थ आहे. मग किती तुम्ही नामस्मरण करा आणि किती तुम्ही पायवाऱ्या करा तरी त्या सफल होणार नाहीत. आणि ज्ञानोबारायांनी दुसरी एक गोष्ट सांगितली की नामस्मरण जीवनामध्ये, नामस्मरण तोंडाला असताना चित्त नसेल तर ते व्यर्थच आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरणच नाही ना तर त्याचं जीवन सुद्धा व्यर्थ आहे. अभंगाचं दुसरं चरण. नामासी विन्मुख तो नार पापिया, जय हो. नामासी विन्मुख तो नार पापिया, 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 नामासी
एकदा सगळ्यांकरता जोरदार टाळ्या वाजवा बरं. तुम्हाला कधी यांचं गायन आवडलं, कधी पखवाद वादन आवडलं ना, तर खरंच टाळ्या वाजवत जा. बघा, ज्ञानोबारायांनी सांगितलं, नामस्मरणाशिवाय माणसाचं जीवन व्यर्थ आहे. ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. बघा, ज्याप्रमाणे एखाद्या पंख नसलेल्या पक्ष्याचं जीवन आहे, ज्याप्रमाणे सोंड नसलेल्या हत्तीचं जीवन आहे, ज्याप्रमाणे एखाद्या डोळे नसलेल्या आंधळ्याचं जीवन आहे, त्याप्रमाणे नामस्मरणाशिवाय माणसाचं जीवन आहे. नामस्मरण माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिनहिना, धेनु चिर बिना, वैसे ते प्राणी भजन बिना, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. नामस्मरणाशिवाय माणसाचं जीवन अधूर आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये नामस्मरण पाहिजे. आणि ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण नाही ना, त्याच्या अंतकाळी सुद्धा कोणी सोबत येत नाही. एका भगवंत वाचून असं जरी पाहायला गेलं ना, शेवटी प्रत्येकाला मरायचे, प्रत्येकाची मातीच होते. असं तुम्ही कधी ऐकलंय का? एखादा श्रीमंत मेला, त्याला स्मशानभूमीमध्ये जाळलं आणि जाळल्याच्या नंतर त्याचं सोनं झालं. ऐकलंय का कधी तुम्ही? किंवा जाऊ द्या, एखादा गरीब, बिचारा गरीब वारला आणि जाळल्याच्या नंतर त्याची चांदी झाली. ऐकलंय का कधी? प्रत्येकाची राखच होते, प्रत्येकाची मातीच होते. अरे एक दिन निकले सैर करने, मन में कई अरमान थे. एक दिन निकले सैर करने, मन में कई अरमान थे. एक तरफ हरियाली थी, एक तरफ स्मशान थे. एक तरफ हरियाली थी, एक तरफ स्मशान थे. चलते चलते पैर में चुभी हड्डी के बयान थे. क्या रे चलने वाले चल समझकर हम भी कभी इंसान थे. अरे वेड्या, अरे चाललास तू अहंकारामध्ये, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की अरे तुझ्या पायामध्ये जे हाडूक टोचलंय ना, ते आम्ही सुद्धा कधीतरी माणूस होतो. अरे तू दिवसाला 4-4 ड्रेस बदलतोस, आम्ही दिवसाला 8-8 ड्रेस बदलायचो. पण बघणारे, शेवटी माझी सुद्धा मातीच झाली. तुम्ही जगताय कुठल्या अहंकारामध्ये? अरे शेवटी सगळ्यांना जायचंय. ज्याच्यासाठी मरमर करताय, ज्या परिवारासाठी मरताय, ज्या परिवारासाठी जीवन जगताय, शेवटी तेच तर तुम्हाला खांद्यावरती नेऊन जाळतायत ना. नक्की तुम्ही जगताय कोणत्या अहंकारामध्ये? प्रत्येकाला जायचंय, म्हणून प्रत्येकानं जीवन जगत असताना कधीतरी चांगलं जीवन जगा, कधीतरी चांगलं जीवन जगून पहा. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. कधीतरी चांगलं जीवन जगून बघा. आणि काही जण म्हणतील की ताई आम्ही जगू चांगलं जीवन, पण जो चांगलं जीवन जगतोय, निस्वार्थी जीवन जगतोय, त्याच्या जीवनामध्ये कधी पण संकट येतात. जो चांगलं जीवन जगतोय, आम्ही बघू चांगलं जीवन जगून, पण आम्हाला जर संकट आली, आम्हाला जर लोकांनी त्रास दिला तर, अहो जे चांगलं जीवन जगतंय ना, सांगते तुम्हाला, जे चांगलं जीवन जगतंय ना, त्याच्या जीवनामध्ये त्रास हा आहेच. ज्ञानोबाराय चांगलं जीवन जगले, अहो लोकांनी त्रासच दिला. तुकोबाराय चांगलं जीवन जगले, लोकांनी त्रासच दिला. नाथ महाराज चांगलं जीवन जगले, लोकांनी त्रासच दिला. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले, तरी सुद्धा लोकांनी त्रासच दिला. चांगल्या माणसाला त्रास हा होतोयच. बघा, एखादा ऊसाचा रस काढणारा असावा, तो काय करतो? एखादा ऊसाचं दांडकं घेतो
आणि ते रसवंती जे रस काढण्याचं यंत्र आहे त्याच्यामध्ये टाकतो. एकदा टाकून तो थांबत नाही तर पुन्हा 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 फिरून ती चुट्टी जी आहे ती पुन्हा पुन्हा त्या रसवंतीमध्ये टाकतो. त्यातला जेवढा काही गोडवा आहे ना तो ती काढून घेतो. तुमच्यामध्ये गोडवा असेल तर माणसं त्रास देणारच. ज्याला फळं आहेत त्याच झाडाला लोक त्रास जास्त देतात, त्याच झाडाला तर दगड मारतात. तुम्ही असं कधी ऐकलंय का? एखादा कडुलिंबाचा त्या ठिकाणी एखादा कडू झाड आहे आणि त्याचा रस काढून लोक पिली, अगदी मनातून पिली नाही ना. चांगल्याच माणसाला कधी पण त्रास होतोय, म्हणून तरी सुद्धा चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. त्रास हा होणारच आहे. विठ्ठल विठ्ठल मी सांगत होते तुम्हाला की माणसानं विना अहंकारी जीवन जगलं पाहिजे, निरअहंकारी जीवन जगलं पाहिजे. अहंकार नसला पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. कारण माणूस जर मेला ना तर शेवटी कोणीच नाही, फक्त आपलं कर्म आणि भगवंत आपल्यासोबत येत असतोय. हे स्वतः माऊलींनी सांगितलंय. भगवंतच आपल्यासोबत येतोय. तुम्हाला गजेंद्र नावाचा हत्ती माहिती आहे का? गजेंद्र हत्ती काय केलं त्यानं? अगदी उन्मत्त झालेला, स्वतःच्या धुंदीत जगणारा, कधीही रस्त्यानं जर चालला तर ताट मानेनं चालणारा, विचार करायचा की अरे जंगलाचा राजा मी आहे, मला कशाचं दुःख आहे, विचार करायचा. तो चालायचा मदमस्त होऊन. आणि एक दिवस तळ्यामध्ये उतरला. तळ्यामध्ये उतरल्याच्या नंतर त्याचा पाय एका नकरानं धरला. आता त्या नकराचं म्हणणं होतं की अरे जमिनीवरती असशील तू राजा, पण पाण्यामध्ये माझंच राज्य. पण तेव्हा गजेंद्रानं फक्त एकच आवाज दिला, एकच आवाज भगवंताला दिला. त्याला माहिती नव्हतं देव म्हणजे काय आहे, परमेश्वर म्हणजे काय आहे. फक्त त्यानं कधीतरी ऐकलेलं होतं की अरे या सृष्टीला ज्यानं बनवलंय तोच शेवटी माणसाला तारायला येतोय. त्यानं आवाज दिला भगवंताला, त्यानं आरोळी दिली की अरे ए भगवंता, तुझं नाव मला माहित नाही, तू कुठे राहतोस मला माहिती नाही, तुझा रंग मला माहिती नाही, तुझं रूप मला माहिती नाही. फक्त मी ऐकलंय सृष्टीला तारणारा तू आहे, वाचवणारा तू आहे आणि मारणारा सुद्धा तूच आहेस. भगवंता मला वाचवायला ये. तेव्हा लगेच आगे लागत गोली पीछे होत बार, त्याप्रमाणे भगवंत एक गोळी लागावी, एक बंदुकीनं पिस्तूलनं गोळी मारावी आणि जेवढा वेळ लागतोय ना त्या क्रियेला, तर तेवढ्या क्रियेमध्ये भगवंत वैकुंठाहून गजेंद्राकडे आले आणि गजेंद्राचा उद्धार केला. त्या ठिकाणी नखराचा सुद्धा उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल तुम्ही बोलवल्याच्या नंतर भगवंत हा लगेच येणार आहे. त्याच वेगानं, ज्या वेगानं भगवंत गजेंद्रासाठी धावून आला. अहो भगवंतानं भक्ताकरिता काय काय नाही हो केलं. भगवंत खालच्या स्तरावरील काम की मांस विकू भगवंत भक्ताला लागले, खुरपू लागले भक्ताला. भगवंत गुरं चारू लागले. एवढी सगळी कामं देवानं भक्ताच्या घरी केले. आणि एवढे काम करून सुद्धा थांबलं नाही. बघा जनाबाई नावाचे एक संत आहेत, पंढरपुरामध्ये त्या राहायच्या. एक दिवस काय झालं, वारी चाललेली होती आणि वारी जात असताना वारीमध्ये सुंदर भजन चालू होतं. जुन्या काळची वारी होती ती. वारीमध्ये भजन चालू होतं. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, सुंदरती ध्यान उभे विटेवरी, सुंदरती ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनी, करकटेवरी ठेवूनी, तुळशी हार गळा कास पितांबर, तुळशी हार गळा कास पितांबर,
उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनी जन तिनी लोक करा जे जेकार वाद्यांचा गजर मृदुंग विने अपार टाळ गोळ उठा सकळ जन उठले नारायण उठा सकळ जन उठले नारायण जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्र भाळ पूजावा सकळ सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. महिला मंडळ आमच्या सोबत म्हणायचे म्हणणार ना तुम्ही महिला मंडळांनी सगळ्यांनी म्हणायचे बरं का मग टाळी सुद्धा वाजवायची सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ए रे बा विठ्ठला. वा वा फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू जीवशू दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे गे तू विठ्ठला. सुंदर असं भजन केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. बघा असं भजन त्या ठिकाणी चालू होतं. जनाबाईनं आपल्या वडिलांना विचारला आ बाबा अहो काय चालू आहे हे. वडिलांना सांगितलं जना अगं वारकरी आहेत पंढरपूरच्या वारीमध्ये निघालेले आहेत. जनाबाई म्हणतात बाबा मग मला सुद्धा वारीमध्ये जायचंय. वडील सांगतात जना अगं गेलो असतो आपण वारीला पण तुला चालणं होणार नाही. जनाबाई सांगतात बाबा होईल मला चालणं मी येईल कशी तरी पंढरपुरापर्यंत तुम्हाला काही त्रास देणार नाही. जनाबाई निघाल्या पंढरपूरला. आता पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर भगवंताला त्यांना बघितलं आणि बघितल्याच्या नंतर एवढा सुंदर तो भगवंत एवढा सुंदर भगवंत योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योग्याला सुद्धा भुरळ पाडणारा भगवंत जनाबाईनं पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर वडिलांना सांगितलं बाबा आता तुम्ही घरी जा. वडील म्हटले जना अगं मी जातो घरी पण तू इथं काय करणार. म्हटले बाबा तुम्ही सांगितलं ना सगळ्यांचा उद्धार करणारा सगळ्यांना जपणारा भगवंत आहे मी थांबते देवा शेजारी देवासोबतच राहते देव सांभाळन मला. वडील सांगतात जना असं करू नकोस चल सोबत उशीर झालाय आपल्याला. जनाबाई सांगतात नाही बाबा आता मी येणार नाही मला इथंच राहायचंय. आता हट्टाला पेटल्या जनाबाई जायला तयारच होईनात. तेव्हा जनाबाईंच्या वडिलांनी काय केलं जनाबाईंना नामदेव महाराजांचे वडील दामा शेट्टी यांच्या हातामध्ये हात जनाबाईंचा दिला आणि जनाबाईंचे वडील निघून गेले. आता जनाबाई नामदेव महाराजांच्या घरामध्ये राहायला लागल्या. आता नामदेव महाराजांच्या घरी काय कमी लोक होते का हो. राजाई गोनाई दोघी सासू सुना राजाई गोनाई दोघी सासू सुना दामना मजाना बाप लेक हो दामना मजाना बाप लेक. इतके माणसं घरामध्ये होते आणि त्याच्यामध्ये जनाबाई गेल्याच्या नंतर आता रोज सकाळी उठायच्या. जनाबाई पांडुरंगाच्या मंदिरामध्ये यायला निघाल्या. तेवढ्यामध्ये मागून कोणीतरी आवाज दिला जना कुठे निघालीस. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला निघाले. अगं जना आपले एवढे मोठे कामं पडलेत दळण दळायचंय भांडे घासायचेत कोण करणार बरं चल मागे फिर. जनाबाई मागे आल्या दळण दळलं भांडे घासले स्वयंपाक केला पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनाला निघाल्या. दुपारचे 2 वाजले असतील. जनाबाई निघाल्या आणि निघाल्याच्या नंतर पुन्हा कोणीतरी आवाज दिला जना कुठे निघालीस. अगं आत्ताच जेवण झालेत
भांडे घासायचे, गौऱ्या थापायच्यात. अगं कुठं निघालीस मागे? पुन्हा जनाबाई मागे आल्या. पुन्हा संध्याकाळचा नित्यक्रम. असं करत करत जनाबाईला कधी देवाच्या मंदिरात जायला भेटलंच नाही. जनाबाई कधीच देवाच्या मंदिरात गेल्या नाही. पण एक विशेष गोष्ट झाली की जनाबाई देवाच्या मंदिरात गेल्या नाही, पण स्वतः भगवंत जनाबाईंच्या घरी आला आणि जनाबाईंना दळण दळू लागला. जनाबाईनं फक्त म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. फक्त एकदा देवाला आवाज द्यावा, लगेच भगवंत त्या ठिकाणी हजर व्हायचे. म्हणजे मला यातून एवढंच सांगायचंय की तुम्ही फक्त मनातून एकदा देवाला आवाज देऊन बघा. देव नाही आला तर तिथून पुढे. पण कधी आपण मनातून देवाला आवाजच देत नाही हो. मनातून कधी तुम्ही देवाला काहीतरी मानलंय का? कधी म्हटलं का देव माझा मित्र आहे, देव माझा भाऊ आहे, देव माझा आईवडील सर्वस्व आहे? म्हटलात का कधी तुम्ही? नाही ना म्हटल्या. कधी देवाशी काही नातं सुद्धा जोडलं नाही, कधी देवाला मनातून आवाज सुद्धा दिला नाही. पण एकदा का तुम्ही देवाला आवाज दिला, देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञानोबाराय म्हणतात, मी नाही सांगत. ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात, हे मी नाही सांगत. तर हे कोणी सांगितलं? तर अभंगाचं 3रं चरण. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीकि, 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 पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीकि. नामे तिन्ही लोका उधारा, नामे तिन्ही लोका उधाराती, नामे तिन्ही लोका उधाराती, नामे तिन्ही लोका उद्धाराती, नामासी विमुखा तो नर पापिया, नामासी विमुखो तो नर पापिया, नामासी विमुखा तो नर पापिया, नामासी विमुखा तो नर पापिया. नामे तिन्ही लोका उधाराती, नामे तिन्ही लोका उधाराती, नामे तिन्ही लोका उधाराती, नामे तिन्ही लोका उधाराती, नामासी विमुखा तो नर पापिया, 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 नर पापिया. नामासी विन्मुख तो नर पापिया, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. पुराणांनी सुद्धा सांगितलंय, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. नामे तिन्ही लोक उद्धरती. आणि उदाहरण दिलंय की तुम्हाला वाल्याकुळी माहितीये का? की ज्याला राम राम सुद्धा नीट म्हणता येत नव्हतं, तरी सुद्धा मारा मारा म्हणायचा, पण मारा माराचं राम राम झालं आणि त्या नामस्मरणानं ज्याचा उद्धार झाला, असे असणारे वाल्मिक ऋषी ज्यांचे झाले,
असे वाल्या कोळी. कशानं उद्धार झाला त्यांचा? तर नामस्मरणानं. फक्त नामस्मरण त्यांनी जीवनामध्ये केलं आणि उद्धार झाला त्यांचा. गजेंद्राचं सुद्धा सांगितलं, देवाचं नामस्मरण केलं उद्धार झाला. ध्रुव बाळाचं सांगते, नामस्मरण केलं त्यांचा सुद्धा उद्धार झाला. भक्त प्रल्हादानं देवाचं नामस्मरण केलं त्यांचा सुद्धा उद्धार झाला. नामस्मरणानं उद्धार होते. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. एवढं सगळं नामस्मरणानं होतंय. म्हणून ज्ञानोबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कळकळीनं सांगतात, ज्ञानदेव माने नाम जपहरीचे. ज्ञानदेव माने नाम जपहरीचे. ज्ञानदेव माने नाम जपहरीचे. देव माने नाम जपहरीचे. त्याचे कुळ शुद्ध परंपरा त्याचे. कुळ शुद्ध नावासी विनोगा तो नर कपिया. नावासी विनोगा तो नर कपिया. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. जय हो जय हो. त्याचे कुळ शुद्ध नावासी विनोगा तो नर कपिया. नावासी विनोगा तो नर कपिया. हरी विन धावया न पावे कोणी. हरी विन धावया न पावे कोणी. न पावे कोणी. आ आ आश्रमातया कधी रेशील. आश्रमातया कधी रेशील. ही माझी प्रार्थना. सोनियाचा दिनो सोनियाचा दिनो वर्षे आधी. सोनियाचा दिनो हरी पाहिला रे. हरी पाहिला. हरी पाहिला रे. हरी पाहिला रे. आधी सोनियाचा दिनो वर्षे. जय हो आधी सोनियाचा दिनो. आधी सोनियाचा दिनो वर्षे.
मुरल के नाद दीवानी वर गौरन मुरल के नाद दीवानी वर शिरडी का एक फकीर बोले बोले शिरडी का एक फकीर बोले शिरडी का एक फकीर बोले बोले अपने जवान हिंदू को सलाम करे और मुस्लिम को राम राम हिंदू को सलाम करे और मुस्लिम को राम राम हिंदू को सलाम करे और मुस्लिम को राम राम पदम पग मग पम करे सारी जय हो रे रे लगा गगा रे माम मा गगा मा 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 रा रा पदम पग मग पम करे सारी गगरी दा 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 गगरी 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 दा सगळ्यांनी एकदा ज्ञानदेव मने नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानोबारायांनी फक्त 5 मिनिटं मला द्या. अगदी अभंगाच्या शेवटच्या चरणाला फक्त स्पर्श करून मी जाणार आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं की नाम जपा हरीचे. ज्ञानोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं की बाबांनो, एवढं सगळं करण्याकरता भगवंताचं नामचिंतन महत्वाचं आहे. नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. नामस्मरणानं तुमचं कुळ त्या ठिकाणी शुद्ध होईल. नामस्मरणानं तुमचं कुळच काय तर जे काही तुमचे पूर्वज आहेत ना ते सुद्धा
तुमचे कोटी कुळ आणि पूर्वज ते सुद्धा पवित्र होतील. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामस्मरणानं एवढं सगळं होतंय म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नामस्मरण करायचंय. सगळ्यांनी हात वरती घ्या. ज्यांना ज्यांना देवानं हात दिलेत ना त्यांनी वरती घ्या, ज्यांना नाही दिले त्यांनी खाली ठेवले तरी चालतील. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय हो जय हो जय हो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय हो जय हो जय हो रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय हो रखुमाई बाबा बाबा जय हो जय हो जय हो जय हो वाटाड करी वा 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 जय जय हो जय हो जय हो जय हो जय हो वाटाड करी वा 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 जय हो जय हो जय हो जय हो जय हो वा वा. अगदी सर्वच माझ्या गुरु भगिनी गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपेक्षण घेत असणाऱ्या सर्वच गुरु भगिनी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. गायनाचार्य पखवादाचार्य विनेकरी सर्वांचेच आभार मानते. आणि शेवटपर्यंत ज्यांनी सांगायची गरज पडून दिली नाही की काका आवाज कमी करा आवाज वाढवा, माईक सिस्टीम वाले काका, जय महाराष्ट्र माईक सिस्टीम, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. मी एक गोष्ट नेहमी सांगत असते की माणसाला जीवनामध्ये काही नाही जमलं ना तरी चालेल, पण माणसाला ऑपरेटिंग जमली पाहिजे. माणसाला जीवनामध्ये ऑपरेटिंग जमली पाहिजे. ज्याला ऑपरेटिंग जमली त्याचंच जमलं, ज्याला नाही जमली ना त्याची दुसऱ्याच महिन्यात बाय बाय करून निघून जाते. म्हणून ऑपरेटिंग खूप महत्त्वाची आहे. काका करतायत त्यांचे आभार मानते. वारकरी कीर्तन रंग चॅनल आहे, सर्वांनी घरी गेल्याच्या नंतर यूट्यूबला सर्च करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आणि याच ठिकाणी आपलाच असणारा कैवल्य साम्राज्य चॅनल सुद्धा आहे, त्यावरील जेवढे काही व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करायचे. आणि दोन्हीही चॅनलला कैवल्य साम्राज्य आणि वारकरी कीर्तन रंग दोनही चॅनलला सबस्क्राईब करायचे. आपल्या योगेश भैयांचं चॅनल आहे, सुंदर अशी रोज तुम्हाला कीर्तन वारकरी कीर्तन पाहायला भेटतील. आणि या ठिकाणी सर्व श्रोत्यांचे आभार मानते. माता वर्ग
पुरुष वर्ग, लहान मुलं आणि तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे आभार मानते आणि फक्त 2 मिनिटं आपल्याला मुक्ताबाईंचा जप करायचा आहे. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माँ, इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माँ, इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माँ, इंद्रायणी का जल भी बोले सगळ्यांनी जप करायचा. तापी मैया का जल भी बोले श्री मुक्ताई माँ बोली, तापी मैया का जल भी बोले मुक्ताई